बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवून पश्चिम नागपूर विधानसभेचा उमेदवारी मला घोषित केली आणि मी आता पश्चिम नागपूरचा अधिकृत उमेदवार BRSPचा आहे. सर, तुम्ही काय मुद्दे घेऊन मतदारांसमोर जात आहे? मतदारांसमोर एक खूप क्लिअर पर्स्पेक्टिव्ह आहे माझा की जे फुलेशाहू बाबासाहेब आंबेडकरांची जी विचारधारा आहे आणि त्यांचे जे उद्देश होते त्यांच्या कार्याचे, त्या उद्देशाला सफल करण्यासाठी मी ही निवडणूक लढत आहे. उदाहरणार्थ OBCची जनगणना, जे खूप मोठा मुद्दा आहे. बाबासाहेबांपासूनही सुरू झालेला, अद्याप ते अचीव झालेलं नाही. BJPची सरकार आली, काँग्रेसची सरकार आली, इतर सरकारे आल्या, बहुत सरकारे आल्या, पण कोणीही OBCची जनगणना केलेली नाही. हा एक प्रामुख्याचा मुद्दा आहे. दुसरा एक मुद्दा आहे बेसा कानून लागू करायचा. अद्याप आदिवासी समाज पिछडलेला आहे, दुरावलेला आहे. अद्याप त्याच्यावर कोणी लक्ष दिलेलं नाही आहे. तर आदिवासी समाजाला त्याचा बेसा कायदा लागू करण्यासाठी मी ही निवडणूक लढत आहे. तिसरा मुद्दा, मुस्लिम समाजाचा जो 5% आरक्षण अद्याप लागू झालेलं नाही, त्यासाठी जर मी आमदार झालो तर यांचा आरक्षण 5% ताबडतोब लागू करेल. आणि मग नागपूरचा जर आपण विषय जर घेतला, जर मी या पश्चिम नागपूरमध्ये जर उमेदवारीसाठी मी लढत आहे, तर या पश्चिम नागपूरमध्ये ऐतिहासिक 2 प्रमुख घटना स्पेशली नागपूरच्या बौद्धिस्ट लोकांसाठी घडलेल्या आहेत. पहिली प्रामुख्याची गोष्ट आहे की नागपूरचा जो बौद्धिस्ट समाज आहे तो अतोनात दुखी झालेला आहे या काँग्रेस, सपा आणि BJPच्या सरकारमुळे. यांनी काय केलं होतं, जेव्हा त्यांनी नागपूरच्या कॉर्पोरेशनमध्ये ही घोषणा केली आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन पाडण्याकरिता काँग्रेसचे आणि बसपाचे या सर्वांनी याच्यासाठी सहमती दिली आणि ते भवन पाडण्यात आला. नागपूरची बौद्धिस्ट समाज अतोनात दुखी आहे त्याबद्दल, आणि त्यासाठी जवळपास 1 वर्षापर्यंत, 1 ते 1.5 वर्षापर्यंत आमच्या बौद्धिस्ट भगिनी त्या तिथे आंदोलन करत असले. अद्याप ते झालेलं नाही. अद्याप ते आश्वासनास्तक आहे आणि BJP सरकारने सुद्धा काही केलं नाही त्यासाठी. दुसरी महत्वाची जी घटना घडली अवघ्या मागच्या या 4-5 महिन्यात, ती म्हणजे दीक्षाभूमीला विद्रुपीकरण करण्याची जी घटना जी BJPने केली आहे, तर अतिशय निंदनीय घटना आहे ही. त्याकरिता माझे 2 हे जे प्राथमिक दृष्ट्यावर आहेत, जर मी आमदार झालो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन अंबाझरीचा बनवेल आणि दुसरं दीक्षाभूमीला जागतिक दर्जावर घेऊन जाईल. सर, मतदारांचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतोय? प्रचाराचे शेवटचे दिवस आहेत आता. आम्ही होम टू होम व्हिजिट करत आहोत आणि होम टू होम जेव्हा व्हिजिट करत आहोत तेव्हा आमच्या जनतेची समस्या आम्हाला कळत आहे. जनता अतिशय त्रस्त आहे. वरून खूप सुंदर दिसत आहे, पण प्रत्येक घरात आम्हाला बेरोजगार दिसत आहेत, बदहाली दिसत आहे, लाचारी दिसत आहे. आणि जरी शिकलेला मुलगा जरी असला तरी त्यांना नोकऱ्या भेटत नाही आहे. हे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे.